नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक स्टडीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जेन झीच्या आंदोलनानंतर सातत्यानं एक गोष्ट समोर येते ती म्हणजे नोकऱ्या नोकऱ्या आणि नोकऱ्या. त्यामुळे असा विचार केला की नोकऱ्यांची परिस्थिती काय आहे त्याच्याबद्दल समजून घेऊया. त्यातला अर्थातच पहिल्यांदा भाग अभ्यासाला घेतला तो इंजिनिअरिंगचा. इंजिनिअरिंग यासाठी की मी स्वतः इंजिनियर आहे आणि माझ्या अवतीभोवतीचं क्षेत्र आहे. पण ह्याचा अभ्यास करतानाच पहिली गोष्ट ही लक्षात आली की एकूण इंजिनियर जे वर्कफोर्समध्ये येतात त्यांची संख्या भारतातल्या एकूण वर्कफोर्सपैकी अगदी 5 ते 7% आहे. याचं कारण जर का EPFOचा डेटा बघितला तर गेल्या काही वर्षामध्ये जी लोक नव्यानं PF साठी रजिस्टर करतात अर्थात फॉर्मल एम्प्लॉयमेंटमध्ये येतात ह्यांची 18 ते 25 वयोगटातली संख्या ही साधारणतः 60-70 लाखाच्या दरम्यान राहते. एक्झॅक्ट आकडे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि त्याच्यात इंजिनियर्सची संख्या ही मॅक्सिमम 5-6 लाखापर्यंत आहे. त्यामुळं अर्थातच एकूण एम्प्लॉयमेंटमधल्या इंजिनियर्सची क्वांटिटी कमी आहे, पण त्याच्यातून जनरेट होणारी व्हॅल्यू ही कदाचित डिस्प्रपोर्शनेटली जास्त असू शकते त्यांच्या ॲव्हरेज सॅलरीमुळं. त्यामुळं इंजिनियर्सची जास्त चर्चा होती. सो आज विचार करूया की AI, कम्प्युटर, डेटा या सगळ्यामुळं इंजिनियर्सच्या नोकऱ्यांची आज परिस्थिती काय आहे आणि त्याचे भविष्यावर काय परिणाम होणार आहेत. 2026 जूनमध्ये साधारण किती इंजिनियर्स ग्रॅज्युएट झाले असतील त्याचा जर का आपण आकडा काढला तर त्याचं रफ एस्टिमेट हे 7.8 ते 8 लाख असं आहे. आता मी एस्टिमेट का म्हणतोय तर AISHE ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशन हा सर्वे दरवर्षी रिलीज होतो भारत सरकारकडून आणि याच्यामध्ये त्या वर्षात किती इंजिनियर्स ग्रॅज्युएट झाले याचा डेटा दिलेला असतो. हा सर्वे आत्ता 2024 सालापर्यंत आलेला आहे, ज्याच्या बहुतांश गोष्टी आपण पुढच्या स्टडीमध्ये रेफर करणार आहोत. हा सर्वे AICTEच्या जागांची संख्या, AICTE मध्ये 2022 साली किती जणांनी एनरोल केलं याचा आकडा, या सगळ्याचं गुणोत्तर लावलं तर रफली 8 लाख इंजिनियर्स 2026 साली ग्रॅज्युएट झाले असं दिसतं. याच्यामध्ये साधारणतः 3.1 लाख, 3,10,000 कम्प्युटर, 50,000 IT, AIML 20,000 असे वेगवेगळे आकडे दिसतात. त्याच्यामध्ये जर का इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल घेतलं तर इलेक्ट्रॉनिक्स 1,10,000, इलेक्ट्रिकल 70,000 असा आकडा दिसतो. सो साधारणतः 8 लाख तरुण इंजिनियर नोकरीच्या मार्केटमध्ये मॅक्स 2026 मध्ये येत आहेत हे दिसतं. पण यातलं एक फार इंटरेस्टिंग ट्रेंड आहे. आपण जर का 2020 साली पासआउट झालेल्या म्हणजे ॲट द स्टार्ट ऑफ कोविड किंवा प्री कोविड पासआउट झालेल्या इंजिनियर्सचं स्ट्रक्चर बघितलं आणि 2024चा जो शेवटचा AISHEचा रिपोर्ट अवेलेबल आहे त्याचं स्ट्रक्चर बघितलं तर या कालावधीमध्ये कम्प्युटर इंजिनियर्सची संख्या ही 1.7 लॅक्सवरून 2.62 लॅक्सपर्यंत गेली. म्हणजे 4 वर्षात कम्प्युटर इंजिनियर्स 50% वाढलेत. हेच IT बाबत होतं, हेच AIML डेटा सायन्स या नवीन कोर्सेसच्या बाबतीत होतं. सो सांगायचा मुद्दा असा की कोणत्या इंजिनियर्सची वाढ झाली कोविड नंतर ती सर्व कम्प्युटर रिलेटेड इंजिनियर्सची वाढ आहे. आणि आपण एक गेस्टिमेट केलं तर आत्ता 2026ला जे पासआउट झाले असतील त्यांच्यामध्ये जे कम्प्युटर सायन्सचे इंजिनियर आहेत त्यांचा डेटा हा 2020 पेक्षा जवळपास 50 ते 60% जास्त असणार आहे. पण गमतीचा भाग असा की ओव्हरऑल पासआउट होणाऱ्या इंजिनियरचा आकडा हा तितकासा वाढत नाहीये, तो 5-10% वाढतोय. याचा अर्थ कोणत्या तरी ब्रँचेस मधले इंजिनिअरिंग पासआउट्स कमी होत आहेत आणि त्या ब्रँचेस अर्थातच आहेत मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. मेकॅनिकलमध्ये 2020 साली 1,77,000 लोक पासआउट झाली होती. तीच 2024 साली संख्या 1,13,000 वरती आली. सिव्हिलमध्ये 2020 साली 1,19,000 इंजिनियर पासआउट झाले होते, ते 2024 मध्ये 88,000 वरती आले. इलेक्ट्रिकलमध्ये 2020 साली 85,000 इंजिनियर पासआउट झाले होते, ते 2024 मध्ये 73,000 वर आले आणि या संख्या या तिन्ही ब्रँचच्या कमीच होताना दिसत आहेत 2026 साली सुद्धा. सो भारतात एकूणातच इंजिनिअरिंग म्हणजे कॉम सायन्स, IT, AIML, डेटा असे सगळे कॉम्प रिलेटेड सब्जेक्ट असं आता घडू लागलेलं आहे. ज्यांना आम्ही सर्किट ब्रँचेस म्हणायचो अशा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सची लोक सुद्धा ही कॉम सायन्स किंवा IT मध्येच नोकऱ्यांसाठी जातात. त्यामुळं डिस्प्रपोर्शनेटली
एकूण पासआउटपैकी जवळपास 70 ते 75% पासआउट्स हे आता IT रिलेटेड झालेले आहेत इंजिनियर्सपैकी, आणि हाच मुद्दा भविष्यात वेगवेगळ्या घटनांसाठी कळीचा ठरणार आहे. हा मुद्दा का कळीचा ठरणार आहे हे बघायला गेलं तर आता 2026 मध्ये या इंजिनियर्सपैकी किती इंजिनियर्सना कसा रोजगार मिळतोय हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे. जे इंजिनियर पासआउट झाले त्यांची शक्यतो फायनल इयरमध्ये कॅम्पस रिक्रुटमेंट होती, त्यांना रिक्रूट केलं जातं आणि मग ते जॉईन होतात. त्यामुळे गेल्या वर्षीचे आकडे जर का आपण बघितले वेगवेगळ्या कंपन्यांचे तर आपल्याला गेस्टिमेट करता येतं. सो गेल्या वर्षी म्हणजे 2025-26 मध्ये किती फ्रेशर्स रिक्रूट केले गेले असं जर का आपण वेगवेगळ्या AI टूल्सना विचारलं तर ज्या BSc वरती लिस्टेड IT कंपन्या आहेत म्हणजे जे सगळ्यात मोठे फॉर्मल रिक्रुटर्स आहेत कॉम सायन्स आणि IT ग्रॅज्युएटचे, त्या सगळ्यांनी मिळून रफली 1,00,000 लोकांना रिक्रूट केलेलं आहे फ्रेशर्सना गेल्या फायनान्शियल इयरमध्ये. म्हणजे समजा आपण 4 लाखाच्या आसपास कॉम सायन्स ग्रॅज्युएट, त्यात इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स असे ॲड केले तर 5-5.5 लाखाच्या आसपास आकडा येतो. त्यातल्या 1,00,000 लोकांनाच फक्त ज्या मोठ्या IT सर्व्हिसेस कंपन्या मानल्या जातात त्यांनी रिक्रूट केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण साधारण 50,000ची ॲडिशन करू शकतो की अशा कंपन्या की ज्यांचं हेडक्वार्टर भारतात नाही आहे पण ज्या भारतात काम करतात, मग त्याच्यामध्ये कॉग्निजंट असेल, IBM असेल, अशा कंपन्यांनी सुद्धा जी फ्रेशर रिक्रुटमेंट केली हे बघितलं तर तो आकडा 1.5 लाखाच्या वरती जात नाही. मग 4 लाख एकूण कॉम सायन्स इंजिनियर आणि 1.5 लाख हे फॉर्मल सेक्टरनं ॲब्सॉर्ब केलेली लोक, प्रश्न असा पडतो की मधल्या मिनिमम 2.5 लाखाचं काय होतं. तर तिथं एक गोष्ट या सर्व इंजिनियर्सना सेव्ह करायला किंवा एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून येते, ती म्हणजे GCC ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स ही संख्येनं जास्त आणि इंडिव्हिज्युअल साईज म्हणून कमी आहेत, त्यामुळे त्यांची चर्चा होत नाही. पण आपण जर का नॅस्कॉम आणि झिनाओनं पब्लिश केलेला ऑफिशियल सर्वे बघितला तर आज घडीला भारतात 2117 एवढे GCC आहेत आणि त्यांची जवळपास 4,000 सेंटर आहेत आणि GCC मधल्या एम्प्लॉईजची संख्या ही जवळपास 24 लाख आहे. भारतातल्या टॉप 10 IT कंपन्या घेतल्या, त्यांच्या एम्प्लॉईजची बेरीज केली तर जेवढा आकडा येतो जवळपास तेवढीच लोक या 2100 GCC मध्ये मिळून काम करतात. आणि ह्याच GCC मध्ये वेगवेगळ्या सर्वेचा आधार घेतला, वेगवेगळ्या रिपोर्ट्स आणि बातम्या बघितल्या तर आपल्याला असं गेस्टिमेट करता येतं की 70,000 ते 1,00,000 फ्रेशर्सना रिक्रूट करण्यात आलेला. म्हणजे आपण जर का पहिले 1.5 लाख बघितले तर हा पुढचा जवळपास 1 लाखाचा चंक हा GCC मध्ये ॲब्सॉर्ब झालेला आहे. आणि एकूण कॉम सायन्स ग्रॅज्युएट्सपैकी 2.5 लाख लोक ही या 2 ठिकाणी रिक्रूट झालेली दिसतात. पण यातली चिंतेची बाब अशी आहे की AI नंतर 2024 मध्ये एकूण GCC जितके फ्रेशर घ्यायचे त्यांची संख्या 2025-26 मध्ये जवळपास निम्म्यावर आलेली आहे आणि आता एकूण GCC रिक्रुटमेंटपैकी फक्त 15%च्या आसपास फ्रेशर्सना घेतलं जातं. त्यामुळं आत्ता कॉम सायन्सचे इंजिनियर वाढल्यानंतर जो GCC सेव्हियर म्हणून समोर आला तो भविष्यात राहील का, हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. याचं कारण 2024 मध्ये जर का 28% फ्रेशर असतील, 2025 मध्ये 15% फ्रेशर असतील आणि एजंटिक AI अजून काम करणार असेल तर हा आकडा 15% किंवा त्याच्याहून कमीच राहू शकतो. दुसऱ्या बाजूला मात्र 2026 ते 2030 या पुढच्या 4 वर्षात मार्केटमध्ये येणाऱ्या इंजिनियर्सची संख्या वाढणार आहे, विशेष करून कॉम सायन्स, IT आणि सर्किट ब्रँचेस मधल्या. मग ही गॅप जी आत्ता कमी दिसती ती कशी भरून निघणार हा प्रश्न येणार आहे. आता पुढचा मुद्दा येतो की तरी सुद्धा इथं 2.5 लाख लोक झाली, तिकडं आपल्याकडे 4 ते 5 लाखाचा आकडा आहे. सर्किट ब्रँचची लोक कुठं जातात हे माहीत नसेल तर मधल्या लोकांचं काय. इथं येतं ते म्हणजे हायर एज्युकेशन. नीती आयोगाचे वेगवेगळे रिपोर्ट आहेत की ज्याच्यामध्ये भारतात किती लोक MTechला जात आहेत, अमेरिकेत किती लोक MS ला जात आहेत ह्याचा डेटा दिलेला असतो. त्याच्यामध्ये अमेरिकेत MS ला जाणाऱ्या लोकांमध्ये स्वाभाविकपणे मॅथ्स, कम्प्युटर आणि IT यासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. तो जर का डेटा आपण बघितला
सो नीती आयोगाचा रिपोर्ट आपण बघितला तर परदेशी जाणाऱ्या विशेषतः उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 16.4% वाटा हा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा आहे आणि मॅथ्स आणि कॉम सायन्सचा वाटा 15.7% इतका आहे. सो एकूणातच जे परदेशात शिकायला जातात त्यातल्या 30% वाटा हा जवळपास इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सचा आहे. आता हा जर का डेटा आपल्या इतर डेटावरती इम्पोज केला तर रफली 1,00,000 लोक ही आयदर भारतात किंवा भारताबाहेर उच्च शिक्षणासाठी जात आहेत इंजिनियर्स मधली, विशेषतः या सर्किट ब्रँचेस मधली, हे दिसून येतं. 1,50,000 रेग्युलर मार्केट, 1,00,000 GCC आणि 1,00,000 परदेशातलं शिक्षण, असा रफली 3.5 लाखापर्यंतचा डेटा जातो. मग छोटे छोटे स्टार्टअप्स आहेत, अनलिस्टेड कंपन्या आहेत, EPFO मध्ये सहभाग नसणाऱ्या कंपन्या आहेत, वेगवेगळ्या टियर 2 टियर 3 शहरातल्या कंपन्या आहेत. इथं कॉम सायन्स ग्रॅज्युएट हे ॲब्सॉर्ब केले जात आहेत. हे 2026च्या इंजिनिअरिंगच्या डेटामधून दिसतं. म्हणलं तर जितकी स्टार्क चर्चा होती तितकं स्टार्क डिफरन्स एम्प्लॉयमेंट आणि पासआउट लोकांच्यात दिसत नाही. पण ही परिस्थिती वेगानं बदलेल असं दिसतं. याच्यात 2-3 ट्रेंड दिसतात की इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स, विशेषतः हार्डवेअर, जिथं आता भविष्यात संधी निर्माण होणार आहे, तिथली लोकही आत्ता कॉम सायन्स आणि IT जॉब्सकडे येतात. त्याचं काय? तिथं मग डिमांड सप्लाय गॅप होणार का, की हार्डवेअरमध्ये आपल्याला काम करायचं आहे, डेटा सेंटर्समध्ये काम करायचं आहे, चिप्समध्ये काम करायचं आहे, पण इंजिनियर्स उपलब्ध नाहीत. दुसरं, GCC मध्ये जर का फ्रेशर घेणार नसतील, या मोठ्या कंपन्यांमध्ये फ्रेशर्सचा आकडा स्टॅग्नेट होणार असेल, तर हा AISHEचा डेटा जे दाखवतो की पुढच्या 3-4 वर्षांमध्ये रफली 20 ते 25 लाख नवे कॉम सायन्स आणि रिलेटेड स्ट्रीमचे ग्रॅज्युएट भारतात येणार आहेत. त्यांना तितका ॲब्सॉर्ब करता येणार का? आणि मग आत्ता जरी नसला तरी इंजिनियर्सच्या नोकऱ्यांचा प्रश्न भविष्यात उग्र रूप धारण करणार का, हे डेटाचे इंडिकेटर्स आता दाखवतात. त्याच्यामध्ये तिसरा मुद्दा येतो की ओव्हरसीज जाणं, अमेरिकेत जाऊन MS करणं किंवा ऑस्ट्रेलिया, जर्मनीत जाऊन MS करणं, या गोष्टींवरती सुद्धा रिस्ट्रिक्शन यायला लागल्यात. ते पूर्वी इतकं ल्युक्रेटिव्ह राहिलेलं नाही. डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणं असतील किंवा युरोपियन कंट्रीजची धोरणं असतील, त्यामुळं ज्या 3 ॲव्हेन्यूजमध्ये आत्ताचे इंजिनियर्स ॲब्सॉर्ब केले जात आहेत, त्या तिन्ही ॲव्हेन्यूजना एक प्रकारे मॅक्सिमम आपण हिट केलेला आहे असं दिसतं. आणि यावर्षी जरी हा ताण जितका चर्चा होतो तितका जाणवला नसला, जी चांगली बाब आहे, तरी भविष्य बाबतीत आपण कॉम्प्लेसंट होऊन चालणार नाही. एका बाजूला मेकॅनिकल, सिव्हिल इथं चांगले इंजिनियर उपलब्ध नसणं, पुरेशा संख्येनं उपलब्ध नसणं, दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये कदाचित डिमांड सप्लाय गॅप तयार होणं, आणि तिसऱ्या बाजूला गरजेपेक्षा जास्त कॉम सायन्स इंजिनियर्स मार्केटमध्ये येणं, या तिन्ही शक्यता घडताना दिसत आहेत. आत्ताच्या डाटाचे ट्रेंड्स तरी तसे आहेत. त्यामुळं आत्ता इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन्स झाल्या आहेत, CET झाली आहे, कॅप राऊंड झालेत, त्याचाही रेफरन्स आजच्या थिंक स्टडीजला होता. या सगळ्या ज्या गोष्टी डाटा मांडला जात आहेत त्याचे रेफरन्सेस डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला इंजिनिअरिंगच्या या ट्रेंडबद्दल, विशेषतः कॉम सायन्स IT बद्दल काय वाटतं ते नक्की सांगा. बाकी कुठल्या सेक्टरमधली एम्प्लॉयमेंट, जॉब ऑपॉर्च्युनिटीज याच्याबद्दल अभ्यास केला पाहिजे तेही सांगा. पुन्हा भेटू, पण आधीच थांबूया. धन्यवाद.